नमस्कार मित्रांनो, आपल्या लाडक्या चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आजचा हा व्हिडिओ तुमच्या घरात असलेल्या एका अशा रोपाबद्दल आहे, ज्याला आपण पैशांचे झाड किंवा मनी प्लांट म्हणून ओळखतो. आपल्यापैकी प्रत्येकजण घराची शोभा वाढवण्यासाठी आणि घरात पैसा यावा म्हणून हे रोप खूप आवडीने लावतो. पण भक्त हो आणि माझ्या रसिक प्रेक्षकांनो, तुम्हाला माहिती आहे का, मनी प्लांटच्या बाबतीत वास्तुशास्त्रात एक अत्यंत कडक आणि गुप्त असा नियम सांगितला आहे. तो नियम म्हणजे मनी प्लांट कधीही कोणाला फुकट देऊ नका आणि कोणाकडूनही तो फुकट घेऊ नका. होय, अगदी तुम्ही बरोबर ऐकले आहेत. अनेकदा आपण नातेवाईक किंवा मित्रांच्या घरी जातो. तिथे छान हिरवागार मनी प्लांट दिसला की आपण सहज म्हणतो, "अरे, यातली एक छोटी फांदी मला दे, मी माझ्या घरात लावतो." किंवा आपल्या घरातला मनी प्लांट आपण आनंदाने दुसऱ्याला गिफ्ट देतो. पण वास्तुशास्त्रानुसार ही साधी वाटणारी चूक तुमच्या आयुष्यातील भयंकर आर्थिक संकट आणू शकते. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये मी तुम्हाला यामागचे धक्कादायक आणि डोळे उघडणारे कारण सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आजची ही माहिती तुम्हाला कंगाल होण्यापासून वाचू शकते. तर आपण जाणून घेऊया पहिले कारण, आपल्या हातची लक्ष्मी दुसऱ्यांचे स्वाधीन करणे. चला तर मग सर्वात आधी जाणून घेऊया की आपल्या घरातील मनी प्लांट दुसऱ्याला का देऊ नये. वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रानुसार मनी प्लांट हे केवळ एक शोभेचे रोप नाही, तर ते साक्षात धनलक्ष्मी आणि शुक्र ग्रहाचे प्रतीक मानले जाते. शुक्र ग्रह हा माणसाच्या आयुष्यात पैसा, सुख, विलासिता, गाडी आणि ऐश्वर्य घेऊन येत असतो. जेव्हा तुम्ही तुमच्या घरातील कुंडीतील किंवा पाण्याच्या बाटलीतील मनी प्लांटची एखादी फांदी तोडून दुसऱ्या व्यक्तीला देता, तेव्हा अदृश्य शक्तीच्या नियमांनुसार तुम्ही तुमच्या घरातील आर्थिक नशीब आणि लक्ष्मी स्वतःच्या हाताने दुसऱ्याचे स्वाधीन करत असता. असे केल्याने तुमच्या घरातील पैशांची बरकत अचानक थांबते. तुमच्या घरात पैसा येण्याचे मार्ग बंद होतात आणि ज्या व्यक्तीला तुम्ही ते रोप दिले आहे, त्याची आर्थिक भरभराट सुरू होते. म्हणूनच वास्तुशास्त्रात असे म्हटले आहे की आपल्या घरात आनंदाने वाढणारा मनी प्लांट म्हणजे तुमच्या घरात येत असलेला पैशांचा प्रभाव आहे. तो कधीही दुसऱ्याला देऊन स्वतःचे नुकसान करून घेऊ नका. दुसरे कारण म्हणजे दुसऱ्याकडून मनी प्लांट घेतल्याने काय होते. आता वळूया नाण्याच्या दुसऱ्या बाजूकडे. जर आपण दुसऱ्याला मनी प्लांट दिला नाही, तर मग दुसऱ्याच्या घरातून आणायला काय हरकत आहे. अनेकांना वाटते की दुसऱ्याच्या घरून आणून लावल्याने आपल्या घरातही पैसा येईल, पण वास्तुशास्त्र यालाही कडक नकार देते. यामागचे गुपित आपण समजून घेऊया. प्रत्येक घराची एक वेगळी ऊर्जा असते, एनर्जी असते. जर तुम्ही अशा व्यक्तीच्या घरून मनी प्लांट आणत असाल, ज्याच्या घरात आधीच आर्थिक चणचण आहे, कर्जबाजारीपणा आहे किंवा कौटुंबिक वाद सुरू आहेत, तर त्या मनी प्लांटसोबत त्या घराची नकारात्मक ऊर्जा आणि दारिद्र्य तुमच्या घरात प्रवेश करते. नकळतपणे तुम्ही समोरच्या व्यक्तीची गरिबी तुमच्या घरात घेऊन येता. याउलट जर ती व्यक्ती खूप श्रीमंत असेल, तर कोणतीही श्रीमंत व्यक्ती आपल्या घरातील भाग्य सहजासहजी दुसऱ्यांच्या घरी देत नाही. आणि जर त्याच्या मनातून नसेल दिले, तर तो मनी प्लांट तुमच्या घरात कधीही सुख आणू शकत नाही. तर जाणून घेऊया तिसरी मोठी शंका, म्हणजे मनी प्लांट चोरून लावल्याने पैसा काय येतो. आता आपण समाजात पसरलेल्या एका खूप मोठ्या आणि विचित्र गैरसमजाबद्दल बोलणार आहोत. आपण अनेकदा ऐकतो की मनी प्लांट कधीही विकत आणून लावू नये. तो दुसऱ्याच्या घरातून किंवा मंदिराच्या परिसरातून चोरून आणावा, तरच घरात पैशांचा पाऊस पडतो. तुमच्यापैकी अनेक लोकांनीही असं ऐकलं असेल किंवा असा प्रयत्नही केला असेल. पण मित्रांनो, आज मी तुम्हाला अत्यंत जबाबदारीने सांगतो की हा पूर्णपणे चुकीचा आणि खोटा समज आहे. साक्षात लक्ष्मीचे स्वरूप असलेला एका पवित्र रोपाची सुरुवात ही तुम्ही चोरीसारख्या कर्माने कशी करू शकता. वास्तुशास्त्रानुसार चोरी करून आणलेली कोणतीही वस्तू घरात सकारात्मक ऊर्जा आणू शकत नाही. चोरीचे कर्म हे राहू आणि केतू या ग्रहांचे दोष वाढवते. जर तुम्ही कोणाच्या घरून चोरी करून मनी प्लांट आणला, तर सुरुवातीला कदाचित तुम्हाला ते छान वाटेल, पण हळूहळू तुमच्या घरातील पैसा चुकीच्या मार्गाने वाहून जाऊ लागेल, जसं की आजारपण, कोर्ट कचेरी किंवा नुकसान. त्यामुळे ही चूक कधीही करू नका. तर आपण जाणून घेऊया मनी प्लांट घरात आणण्याची योग्य पद्धत कोणती. आता तुमच्या मनात प्रश्न पडला असेल की जर कोणाला द्यायचा नाही, कोणाकडून घ्यायचा नाही आणि चोरायचं नाही, तर मग मनी प्लांट घरात आणायचा कसा. याची योग्य आणि शास्त्रोक्त पद्धती कोणती. त्याचे उत्तर अतिशय साधे आहे. स्वतःच्या कष्टाच्या पैशातून नर्सरीतून नवीन रोप विकत घ्या. जेव्हा तुम्ही स्वतःच्या पैशाने नवीन मनी प्लांट खरेदी करता, तेव्हा त्या रोपाची ऊर्जा नवीन पूर्णपणे शुद्ध असते. ते रोप कोणत्याही व्यक्तीच्या जुन्या कर्माशी किंवा नशिबाशी जोडलेले नसते. ते रोप तुमच्या घरात आणून जेव्हा तुम्ही त्याची योग्य काळजी घेता, त्याला स्वतः पाणी देता, तेव्हा ते तुमच्या घराची ऊर्जेशी एकरूप होते. स्वतः विकत आणलेला मनी प्लांट तुमच्या हक्काच्या पैशांना आकर्षित करतो आणि घरात स्थिर लक्ष्मी टिकवून ठेवतो.
तर आपण जाणून घेऊया मनी प्लांट लावताना करायचा एक अत्यंत गुप्त तोडगा. भक्त हो, जर तुम्ही नवीन मनी प्लांट विकत आणला असेल किंवा तुमच्या घरात आधीच मनी प्लांट असेल, तर त्याची शक्ती 10 पटीने वाढवण्यासाठी वास्तुशास्त्रातील एक अतिशय प्राचीन आणि गुप्त तोडगा मी तुम्हाला सांगतो. जेव्हा तुम्ही मनी प्लांट मातीत किंवा पाण्यात लावता, तेव्हा त्याच्या मुळाशी किंवा कुंडीशी तळाशी ₹1 किंवा ₹5 नाणे दाबून ठेवा. जर तुम्ही ते पाण्यात लावले असेल, तर त्या काचेच्या बॉटलमध्ये एक स्वच्छ नाणे टाकून द्या. नाणे हे धातूच्या आणि चलनाशी पैशांचे प्रतीक आहे. मनी प्लांटच्या ऊर्जेला जेव्हा या नाण्यांची जोड मिळते, तेव्हा ते रोप घरात पैशांचे चुंबकीय क्षेत्र तयार करते. हा तोडगा केल्याने घरातील पैशांची टंचाई अतिशय वेगाने दूर होते, असा अनेक भक्तांचा अनुभव आहे. आता व्यावहारिक जगात एक समस्या येते. समजा तुमच्या घरी तुमचा एखादा खूप जवळचा मित्र किंवा नातेवाईक आला आणि त्याने तुमच्या घरातील मनी प्लांट मागितला, तर त्याला थेट नाही म्हणणे नातेसंबंधासाठी कठीण जाते. अशा वेळी तर आपण काय करावे? वास्तुशास्त्राने यावर सुवर्णमध्य काढला आहे. जर तुम्हाला तुमच्या घरातील मनी प्लांट कोणाला द्यायचा असेल, तर तो कधीही फुकट देऊ नका. त्या व्यक्तीला सांगा, वास्तूच्या नियमानुसार मी हा फुकट देऊ शकत नाही. तू मला याच्या बदल्यात ₹1 किंवा ₹5 दे. जेव्हा समोरची व्यक्ती तुम्हाला त्या रूपाच्या बदल्यात एखादे नाणे किंवा पैसे देते, तेव्हा तो भेट किंवा चोरी उरत नाही, तर तो एक व्यापार बनतो. पैशांच्या देवाणघेवाणीमुळे तुमच्या घरातील लक्ष्मी तुमच्याकडे सुरक्षित राहते आणि समोरच्या व्यक्तीलाही त्याचा कोणताही दोष लागत नाही. हा सोपा नियम नक्की लक्षात ठेवा. शेवटी मित्रांनो, निसर्गाचे आणि वास्तूचे नियम हे अतिशय सूक्ष्म पद्धतीने काम करत असतात. मनी प्लांट हे केवळ एक झाड नसून तर तुमच्या घरातील आर्थिक आरोग्याचा आरसा आहे. ते जितके हिरवेगार, सुंदर आणि योग्य नियमांनी लावलेले असेल, तितकेच तुमचे आर्थिक आयुष्य समृद्ध राहील. दुसऱ्याच्या वस्तूवर डोळा ठेवण्यापेक्षा किंवा स्वतःचे भाग्य दुसऱ्याला देण्यापेक्षा स्वतःच्या घरात वास्तूचे नियम पाळा. मनी प्लांट विकत आणा, त्याला आग्नेय दिशेला लावा आणि त्याची प्रेमाने काळजी घ्या. मित्रांनो, आजचा हा माहितीपूर्ण आणि डोळे उघडणारा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? तुम्हीही कधी कोणाकडून मनी प्लांट चोरून आणला होता का? किंवा कोणाला फुकट दिला होता का? तुमच्या मनातल्या गोष्टी कमेंटमध्ये नक्की सांगा. हा अत्यंत महत्त्वाचा आणि पैशांचे नुकसान टाळणारा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रांना, नातेवाईकांना, ओळखीच्या लोकांना शेअर करा, जेणेकरून तेही मोठी चूक करणे थांबवतील. व्हिडिओला एक मनापासून लाईक नक्की करा आणि आपल्या लाडक्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण नशीब बदलणारी माहिती आम्ही तुमच्यासाठी रोज घेऊन येत असतो. चला तर मग कमेंटमध्ये पूर्ण श्रद्धेने लिहा, श्री स्वामी समर्थ. माता लक्ष्मीची कृपादृष्टी तुमच्यावर सदैव राहावी. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हायरल व्हिडिओसह. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.